भाद्रपद सोमप्रदोषचे भगवान शिवाचे 23 उपाय। सोमप्रदोषच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान भोलेनाथांचे ध्यान करावे। अंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे। भगवान शिव आणि पितर प्रसन्न होतील। नंबर 2, सोमप्रदोषच्या दिवशी शुभयोगात शिवमंत्राचा जप करताना गायीच्या दुधाने शिवाभिषेक केल्यास कुटुंबात सुख समृद्धी नांदते। त्रयोदशीच्या दिवशी कोणत्याही तलावावर किंवा नदीकाठी जाऊन पिठाचे गोळे माशांना खाऊ घालणे, असहाय्य लोकांना खाऊ घालणे किंवा अन्न, कपडे, काळे तीळ, छत्री इत्यादी दान केल्याने पितर प्रसन्न होतील। प्रदोष तिथीला शिव आणि पार्वतीची एकत्र पूजा करा आणि ओम गौरी शंकराय नमः ह्या मंत्राचा जप करा आणि आपल्या क्षमतेनुसार कोणत्याही मंदिरात दान करा। ह्या उपायाने तुम्हाला पितरांचा आशीर्वाद मिळेल, जीवनातील सर्व समस्या दूर होतील आणि घरात सुख, समृद्धी आणि सुखाचे आगमन होईल। ह्या दिवशी भगवान शिवाला जव अर्पण करा। मुलांच्या सुखाची तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल। सोमप्रदोष व्रताच्या दिवशी सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वी दोन्ही प्रकारे भगवान शिवाची पूजा करा। अशा प्रकारे पूजा केल्याने जाणत्या किंवा नकळत झालेल्या पापांचे प्रायश्चित्त होते। प्रदोष व्रताच्या दिवशी कच्चे दूध घेऊन त्यात काळे तीळ टाकून मंत्रोच्चार करताना शिवाला अभिषेक करावा आणि काळ्या तिळाचे दान करावे। या उपायाने पितृदोषापासून मुक्ती मिळण्यासोबतच पितरांच्या आत्म्यांनाही शांती मिळते आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमची कीर्ती आणि वैभव सर्व दिशांनी वाढेल आणि धनाचा मार्ग खुला होईल। सोमप्रदोषच्या दिवशी भगवान शंकराला अक्षत अर्पण केल्याने धन, सुख आणि समृद्धी प्राप्त होते। फक्त तांदूळाचे दाणे अखंड असावे याची काळजी घ्यावी। सोमप्रदोषच्या दिवशी भोलेनाथांना बेल आणि हरसिंगारची फुले अर्पण केल्याने एखाद्याला सुंदर सभ्य जीवनसाथी मिळते आणि घरात सुख संपत्ती सतत वाढते। या दिवशी आपल्या पूर्वजांचे स्मरण करून भगवान शंकराचा अभिषेक करून काळे तीळ, फुले, फळे, मिठाई इत्यादी वस्तू अर्पण करा आणि अर्पण केल्यानंतर आरती करा। ह्या उपायाने देखील पूर्वज प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्याचा आशीर्वाद देतील। सोमप्रदोषच्या शुभ योगात भगवान शंकराला गायीच्या दुधाने अभिषेक करून त्यांच्या मंत्राचा जप केल्याने कुटुंबात सुख समृद्धी राहते। शिवाचे प्रिय सोमप्रदोष व्रत पूर्ण मनाने पाळल्यास इच्छित फळ प्राप्त होते। सोमप्रदोषच्या दिवशी भगवान शंकराला अक्षत अर्पण केल्याने शुक्र ग्रह बलवान होतो आणि धन, सुख आणि समृद्धी प्राप्त होते। प्रदोषच्या दिवशी भगवान शंकराला काळे तीळ मिसळलेले पाणी अर्पण केल्याने पितृदोष दूर होऊन त्यांच्या आत्म्याला शांती मिळते। नंबर 15, जर तुम्हाला मुलांचे सुख हवे असेल तर सोमप्रदोषच्या दिवशी भगवान शंकराला जव अर्पण करणे लाभदायक ठरेल। नंबर 17, सोमप्रदोषच्या दिवशी गायीच्या तुपाने शिवाभिषेक करा, तुमचे सतत बिघडत चाललेले आरोग्य सुधारेल। नंबर 17, सोमप्रदोषच्या दिवशी भगवान शंकराला बेलाचे फूल आणि हरसिंगारचे फूल अर्पण केल्याने विनयशील आणि सुंदर पत्नी मिळते आणि सुख संपत्तीही वाढते। सोमप्रदोषच्या दिवशी हे व्रत मुलांसाठी फायदेशीर मानले जाते। यामुळे मुलांच्या जीवनात अडचणी येत असतील तर ह्या दिवशी सर्वप्रथम शिवपुत्र श्री गणेशाची पूजा करावी, फायदा होईल। नंबर 19, सोमप्रदोषच्या दिवशी विधीनुसार भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करून व्रत केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात। तसेच ह्या दिवशी शिवलिंगावर गूळ आणि तूप मिसळलेल्या पाण्याचा अभिषेक केल्यास घरात लक्ष्मीचा वास असतो आणि धन संपत्ती मिळण्याची शक्यता असते। नंबर 20, चंद्रदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्रदोष आहेत त्यांच्यासाठी सोमप्रदोष व्रत खूप खास आहेत। या दिवशी विधीनुसार भगवान शंकराची आराधना करून व्रत करून ओम पुत्र सोमाय या मंत्राचा जप केल्याने चंद्रदोषापासून मुक्ती मिळते। जर तुम्ही कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर ह्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करावा
या मंत्राचा जप केल्याने सर्व त्रास दूर होतात आणि असे केल्याने तुम्ही निरोगी राहतात. सोमप्रदोषच्या दिवशी बैलाला हिरवे गवत खायला दिल्यास सुख समृद्धी येते. तुम्हाला सांगतो की बैल हे नंदीचे रूप मानले जाते. अशा स्थितीत ह्या दिवशी बैलाला हिरवे गवत खायला द्यावे. सोमप्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकराचा जलाभिषेक कच्च्या दुधाने करावा. तसेच या दिवशी शिवमहिमा सूत्राचा जप केल्याने शुभफळ प्राप्त होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. ह्या उपायाशिवाय खालील मंत्राचा जप करणे देखील लाभदायक ठरेल. ओम पितृदेवताय नमः. ओम कुलदेवताय नमः. ओम कुलदेवताय नमः. अशी आहेत सोमप्रदोषची पौराणिक कथा. पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी एका शहरात एक ब्राह्मण स्त्री राहत होती. तिचा नवरा वारला होता. तिच्याकडे काहीच शिल्लक नव्हते. म्हणून ती आपल्या मुलाला सोबत घेत सकाळपासूनच भिक्षा मागायला निघत असे. अशा प्रकारे ती स्वतःचे आणि मुलाचे पोट भरत होती. एके दिवशी घरी परत येत असताना त्या ब्राह्मण स्त्रीला एक मुलगा जखमी अवस्थेत दिसला. ती ब्राह्मण स्त्री त्या मुलाला आपल्या घरी घेऊन आली. तो मुलगा विदर्भाचा राजपुत्र होता. शत्रूच्या सैनिकांनी त्याच्या राज्यावर हल्ला करून त्याच्या वडिलांना मारून त्या राज्यावर ताबा मिळवला होता. ब्राह्मण स्त्री त्या मुलाला घरी घेऊन आल्यानंतर तो त्याच्या घरात राहू लागला. कालांतराने तो राजपुत्र आणि ब्राह्मणाचा पुत्र हे दोघेही मोठे झाले. त्यानंतर एके दिवशी अंशुमती नावाची गंधर्व मुलगी राजकुमाराला पाहून त्याच्या प्रेमात पडली. दुसऱ्या दिवशी ती मुलगी त्या राजकुमाराला तिच्या पालकांना भेटायला घेऊन गेली. काही दिवसांनी महादेवांनी अंशुमतीच्या आई वडिलांना स्वप्नात दर्शन दिले. राजकुमार आणि अंशुमतीचे विवाह लावण्याची आज्ञा केली. त्यांनी असे केल्याही आणि राजकुमार आणि अंशुमतीचा विवाह पार पडला आणि ते आनंदात राहू लागले. तर दुसरीकडे ती विधवा ब्राह्मण स्त्री नेहमीप्रमाणे प्रदोष व्रत करत राहिली. ह्या व्रताचा प्रभाव असा झाला की त्या राजकुमाराला गंधर्व राजाच्या सैन्याची मदत मिळाली आणि त्याने विदर्भ राज्यातून शत्रूला हिसकावून लावले आणि वडिलांचे गमावलेले राज्य परत मिळवले. त्यानंतर राजपुत्राने ब्राह्मणीच्या मुलाला त्याच्या राज्याचा प्रधान बनवले. प्रदोष व्रतामुळे राजपुत्र व ब्राह्मणपुत्राचे दिवस सुधारले. त्याचप्रमाणे महादेव आपल्या सर्व भक्तांवर कृपा करतात. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम.